ठाकरे शिवसेनेच्या काही खासदारांनी घेतलेल्या फुटीर भूमिकेच्या निषेधार्थ अहिल्यानगरमध्ये ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात आलं। फुटीर खासदारांच्या गाढवावरील प्रतिमांना जोडे मारत पायदळी तोडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी ठाकरे शिवसेनेचे महानगर प्रमुख किरण काळे यांनी खासदारांवर जोरदार टीका करत शिवसेनेच्या नावावर निवडून आलेल्या खासदारांनी आधी राजीनामे द्यावेत आणि मग कोणत्याही पक्षात जावं असा इशारा दिलाय। हे ऑपरेशन टायगर नसून ऑपरेशन गद्दार असल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही काळे यांनी टीकास्त्र सोडत फुटीर खासदारांना आर्थिक प्रलोभन देऊन फोडण्यात आल्याचा आरोप केलाय। तसंच पक्षाशी बेईमानी करणाऱ्या लोकप्रतिनिधींवर राईट टू रिकॉल कायदा लागू करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे। याशिवाय आगामी काळात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षालाही लक्ष्य केलं जाऊ शकतं असा आरोप करत संविधान रक्षणासाठी विरोधक एकजुटीनं संघर्ष करतील अशी भूमिका किरण काळे यांनी मांडली आहे। आंदोलनात विविध पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जे गेले ते स्वतः टायगर म्हणत होते, पण ते टायगर नाहीत, ते लबाड लांडगेत, ते गद्दार आहेत। हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या जीवावरती हे सगळे मोठे झाले होते। या सगळ्या प्रकरणामध्ये आमचं जाहीर आव्हान आहे की या जिल्ह्याच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघातला जो खासदार आहे भावना वागचौरे, बरं का, तो तिकडचा की धाराशिवचा खूप भुंकत असतो। ओमड्या निंबाळकर अजिबात कुणी ओम राजे वगैरे म्हणायचं नाही। हे कसले राजे, बरोबर, हे कसले राजे। त्यामुळे या 6च्या 6 खासदारांनी पहिले आपल्या खासदारकीचा राजीनामा जो आहे तो त्या ठिकाणी द्यावा आणि मग त्या ठिकाणी कुठल्या पक्षात जाऊन शेण खायचंय ते खुशाल त्या ठिकाणी खावं।